आत्ताचा तुम्ही फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलं. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट पहिले तुम्हाला ओपन करायचं आहे. येथे तुम्ही बघू शकाल की ते आपण कॅपकट ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आपल्या त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं नाही ना, सिम्पली आपण हा जो फोटो दिला आहे इथून तुम्हाला ॲड करायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर खाली ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि फोटोच्या पहिल्यांदा टर्न पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. आता इथून तुम्हाला तुमचा तो फोटो सिलेक्ट करायचा आहे. तर सिम्पली आपण हा फोटो इथून ॲड करूया. फोटो ॲड केल्यानंतर अशिवाय खाली आणायचा, थोडा झूम करा, अशिवाय स्क्रीनवर सिलेक्ट करा. त्याच्यानंतर खाली थोडं इथे स्क्रोल करून रिमूव्ह बीजीचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. ऑटो रिमूव्हवरती क्लिक करून बॅकग्राऊंड रिमूव्ह करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथून हा जो व्हिडिओ असेल इथून सेव्ह करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, पुन्हा न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. आत्ताच आपण व्हिडिओ एक्सपोर्ट केला तर तुम्हाला इथून ॲड करायचा. हा व्हिडिओ इथून मी ॲड केल्यानंतर खाली ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओच्या पहिल्यांदा ठेवून पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक. बीट व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा, ह्याच बीट व्हिडिओवरती क्लिक करायचं. खाली थोडं ते स्क्रोल करायचं, तुम्हाला एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, तुम्हाला स्पीडचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. नॉर्मलवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे स्पीड आहे ते आपल्याला 0.1x ठेवायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. शेवटला इथे सॉन्गच्या जो पण एक्स्ट्रा पार्ट असेल त्या व्हिडिओवरती क्लिक करून स्पीडचं ऑप्शन पहिलं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर डिलीटचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून डिलीट करून टाकायचं एक्स्ट्रा पार्ट. आता आपल्याला काय करायचं, हा जो व्हिडिओ असेल ना बीट व्हिडिओ, त्यामध्ये आपण बीट दिलेले आहे. तर ह्या बीट आपल्या जिथून चेंज होतील तिथून व्हिडिओ स्पीड करायचा. पहिली बीट आपली इथे चेंज होते, ह्याच व्हिडिओवरती क्लिक करूया स्पीड करूया. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते, ह्याच व्हिडिओवरती क्लिक करूया स्पीड करूया. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल तो शेवटच्या बीट मार्क तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा आहे. तर मी काय करतो, इथून सर्व व्हिडिओ आहे तो इथून बीट नावाचा इथून स्प्लिट करून घेतो. तुम्ही पण घ्या. इथे तुम्ही बघू शकाल की सर्व व्हिडिओ आपण बीट नावाचा स्प्लिट केले आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचं. ॲनिमेशनचं ऑप्शन खाली मिळून जाईल त्यावरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला कंबोच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल डिस्ट्रोल लेपचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. आता आपल्या त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या सिम्पली काय करायचं, कंबोमधला झूम वनचं ते बॅक स्लाईड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या व्हिडिओला आपल्या सिम्पली काय करायचं, डिस्ट्रॉय अँड स्ट्रेचचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या व्हिडिओला आपल्या सिम्पली काय करायचं, आता आपल्या कंबोमधलं पॉपिंग कॅन्ड इफेक्ट सिलेक्ट करायचं. ह्याची खालची लेंथ आपल्या सिम्पली निम्मी ठेवायची आणि आउटवरती क्लिक करायचं. रोटेशन क्लोजिंग हा जो इफेक्ट असेल तो माहिती सिलेक्ट करायचा. ह्या इफेक्टची खालची लेंथ आपल्या सिम्पली काय करायचं 0.5 ठेवायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या कंबोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो इफेक्ट असेल तो माहिती सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या कंबोमधला हा जो व्ह्यूचा जो इफेक्ट असेल तो माहिती सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या पुढं कंबोमधला झूम वनचं तो बॅक स्लाईड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली आपल्या कंबोमधला प्लॅनमा वनचं बॅक द्यायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटोला सिम्पली आपल्या कंबोमधलाच प्लॅनमा 2चं ते बॅक द्यायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला द्यायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला पॉपिंग कॅन्डीचा इफेक्ट द्यायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर व्हिडिओला सिम्पली पहिल्यांदा उठायचं, खाली इफेक्ट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली इंट्रो आणि आउट्रोमध्ये द्यायचा. सिम्पली यामध्ये मग इफेक्ट म्हणजे हॅलो ब्लरचा तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आणि सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ तसं सिम्पली काय करायचं, पहिले जे आपले ना 4 फोटो आहेत त्या 4 फोटोला द्यायची. दिल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं, स्पीड 10 ठेवून इंटेन्सिटी संपूर्ण यायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर पुन्हा पहिल्यांदा जुटत थांबायचं आहे आणि पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली रेट्रोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये बाकी इफेक्ट म्हणजे सेप्स कट्स इथून तुम्हाला सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा. आणि ह्या जे चिल्ल्यान तसं पहिले जे 3 फोटो आहेत त्या 3 फोटोला ठेवायचे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 5 सेकंद आहे तिथला फोटो जे तुम्हाला स्प्लिट केला आहे तेच आणि व्हिडिओवरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये बाकी इफेक्ट मिळून जाईल सेकचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. तर सिम्पली आपण सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल 5 सेकंदाच्या व्हिडिओपासून शेवटच्या व्हिडिओपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. पुन्हा आता इथे जे आपल्या 5 सेकंद इथला फोटो जे तो स्प्लिट केला तिथे आणि पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली काय करायचं, डेकोरच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. डेकोरच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर यामध्ये बाकी इफेक्ट म्हणजे गर्ल सिक्रेट तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल सिम्पली 5 सेकंदाच्या व्हिडिओपासून
शेवटच्या व्हिडिओपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा टेयचं आणि पुन्हा व्हिडिओ एडिटवरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली लाईट्स ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल गॉडरेजचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ तसं पहिल्या व्हिडिओपासून शेवटच्या व्हिडिओपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे आणि ब्लर 0 करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आणि सिम्पली तो तुमचा जो व्हिडिओ असेल एक्सपोर्ट होऊन जाईल.